तास नेहमीच चांगल्या वाईट घटनेची घेतो दखल. बातमी मागील बातमीचा अर्थ काढतो सखोल. तर जाणून घेऊया कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या हवासापोटी एका सुशिक्षित तरुणाने चक्क मोटारसायकलींची चोरी सुरू केली आणि चोरी केलेली वाहने बनावट कागदपत्रांच्या आधारे विकत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत तब्बल 22 मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून सुमारे 12,90,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. पिंपरी चिंचवडसह पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातील वाहन चोरीचे तब्बल 22 गुन्हे या कारवाईमुळे उघडकीस आले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी सचिन पांडुरंग मरळे वय 33 वर्ष सध्या जुनी सांगवी पुणे येथे राहणारा आणि मूळचा बारामती तालुक्यातील रुई येथील रहिवासी असलेल्या आरोपीला ताब्यात घेतले आहे. आता जाणून घेऊया पोलिसांनी या वाहन चोरीचा शोध नेमका कसा घेतला. पिंपरी पोलीस ठाण्यात मोटारसायकल चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे शाखा युनिटचे जे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मोताळे यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासासाठी विशेष पथक तयार केले. सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिक आणि पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे यांच्या पथकाने आरोपींच्या हालचालीचा माग काढण्यासाठी घटनास्थळापासून त्याच्या येण्या जाण्याच्या मार्गावरील तब्बल 250 ते 300 सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले. फुटेज तपासत असताना एका महत्त्वाची बाब पोलिसांच्या लक्षात आली. आरोपी मुख्य रस्त्यांचा वापर न करता वारंवार आपली मार्ग बदलत होता आणि आड रस्त्याने प्रवास करत होता. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण आणि सातत्याने पडताळणी केली आणि अखेर आरोपीची ओळख पटली. मात्र आरोपी पोलिसांच्या हाती सहज लागणार नव्हता. शोध सुरू असतानाच पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली. पोलीस आपला शोध घेत असल्याची चाहूल लागताच आरोपी मोटारसायकलवरून निघून जाण्याच्या तयारीत होता. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून शिताफीने त्याला ताब्यात घेतले. त्यानंतर सुरू झाला सखोल तपास आणि तपासात जे समोर आले ते आणखी धक्कादायकच होते. पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीने पिंपरी चिंचवड पुणे शहर आणि पुणे ग्रामीण भागातून तब्बल 22 मोटारसायकली चोरी केल्या होत्या. विशेष म्हणजे 1 ते 1.5 वर्षापूर्वी इलेक्ट्रॉनिक्सचा कोर्स करत असताना झालेल्या ओळखींच्या माध्यमातून तो चोरीची वाहने ग्राहकांना विकत असल्याचे तपासात समोर आले आहे. चोरीच्या वाहनांना वैध स्वरूप देण्यासाठी आरोपी ग्राहकांना वेगवेगळी कारणे सांगत असे. काही वाहन बनावट कागदपत्रांची असल्याचे तर काही वाहन बँकेच्या फायनान्समधून ऑक्शनमध्ये आलेली असल्याचे सांगून विकली जात असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. काही व्यक्तींनी वाहनांची कागदपत्रे आणि मालकीची खात्री न करता स्वतःच्या फायद्यासाठी चोरीच्या मोटारसायकली खरेदी केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. अशा व्यक्तींवर चोरीची मालमत्ता स्वीकारल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. तर काही मोटारसायकलींना खरेदीदार मिळाला नाही. त्यामुळे आरोपींनी त्या वाहनांना वेगवेगळ्या ठिकाणी लपवून ठेवले होते. पोलिसांनी या वाहनांचा शोध घेत त्या देखील हस्तगत केल्या. या कारवाईमुळे संत तुकारामनगर, पिंपरी सांगवी, दापोडी, शिरूर, भोसरी, चतुशृंगी आणि हिंजवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. तर आणखी 6 वाहनांबाबत तपास सध्या सुरू आहे. पिंपरी पोलीस ठाण्यातील एका वाहन चोरीच्या गुन्ह्यापासून सुरू झालेला तपास सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे थेट 22 मोटारसायकल चोरीच्या मालकीपर्यंत पोहोचला. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 12,90,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, सह पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर, अप्पर पोलीस आयुक्त सारंग आव्हाड, पोलीस उपायुक्त गुन्हे रोहिदास पवार आणि सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे डॉक्टर सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. गुन्हे शाखा युनिटचे जे प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामेश्वर मातोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुळिक, पोलीस उपनिरीक्षक कर्मराज गावडे तसेच पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या कारवाईत महत्त्वाची भूमिका बजावली. कमी वेळात जास्त पैसे कमवण्याच्या हव्यासापोटी सुरू झालेली वाहन चोरीचा हा खेळ पोलिसांच्या अचूक तपासामुळे अखेर उघडकीस आला.
अशाच महत्त्वाच्या आणि सविस्तर गुन्हेगारी बातम्यांसाठी गुन्हेशोध न्यूज नेटवर्कला सबस्क्राईब करा. मी मीनाक्षी घोडके, धन्यवाद.